नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 25 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. सुरू करूया मग सेशन. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आपण नवीन बॅचेस सुरू केलेले आहे कंबाईन राज्यसेवेसाठी. तर या बॅचेस तुम्हाला आगामी एक्झामसाठी यांचा फायदा होणार आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्वरा करा. आपण इथं बघूया पहिला प्रश्न. 79व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर 79व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे रॉबर्ट आरामयो यांना. आपण जर बघितलं तर रॉबर्ट आरामयो यांना आय स्वेअर चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांना बाफ्टा अवॉर्ड्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला रॉबर्ट आरामयो आय स्वेअर चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली जेसी बकले हॅमनेट चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरला शॉन पेन वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरली उन्मी मोसाकू सिनर्स चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट ठरलेला आहे माय फादर्स शॅडो. बाफ्टा फेलोशिप पुरस्कार मिळालेला आहे डेम डोना लँगली यांना. आणि चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट ब्रिटिश योगदानासाठीचा पुरस्कार क्लिअर बीन्स यांना मिळाला आहे. दुसरा प्रश्न आहे 2026 मिलान कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर आपण जर बघितलं मिलान कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिकमध्ये नॉर्वे देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. नॉर्वेने सलग चौथ्यांदा हिवाळी ऑलिम्पिक पदक तालिकेमध्ये पहिलं स्थान मिळवलेलं आहे. 18 सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेले आहे. 12 रौप्य पदक आणि 11 कांस्य पदक 41 पदकासह ते टॉपला आहे. नॉर्वेने एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकण्याचा स्वतःचाच विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. पुढे जाऊया. हिवाळी ऑलिम्पिक जे आहे हिवाळी ऑलिम्पिक तर ही याची 25वी. आपण जर बघितलं तर हिवाळी ऑलिम्पिक खेळ आहे आवृत्ती 25वी आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे आयोजन झालं तर इटली देशामध्ये मिलान आणि कोर्टिना या ठिकाणी झालेलं आहे 6 ते 22 फेब्रुवारी दरम्यान. मोठा होता इट्स युअर वाईब. त्यानंतर भारतीय मशालवाहक होता अभिनव बिंद्रा. टीना आणि मिलो शुभंकर होते. नवीन खेळ स्की पर्यतारोहण हा नवीन खेळ ऍड झालेला आहे आणि आयोजक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात देशातील पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली नमो भारत ट्रेन कॉरिडॉर आणि मेट्रो नेटवर्कचं उद्घाटन केलं? तर पंतप्रधानांनी मेरठ या ठिकाणी नमो भारत ट्रेन कॉरिडॉर आणि मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे. तर उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे देशातील पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली म्हणजेच नमो भारत ट्रेनच्या पूर्ण कॉरिडॉरचं दिल्ली ते मेरठ आणि मेरठ मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांनी केलेलं आहे. दिल्ली मेरठ नमो भारत कॉरिडॉरची एकूण लांबी 82 किलोमीटरची आहे. हा हायस्पीड कॉरिडॉर दिल्लीतील सराय काले खान ते मेरठमधील मोदीपुरमला जोडणारा कॉरिडॉर आहे. म्हणजे मेरठ आणि दिल्ली यांना कनेक्ट करणारा. आपण जर बघितलं तर यामध्ये नमो भारत ट्रेन जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढे जाऊया. भारतातील पहिल्या घडामोडी बघूया. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली अमरावती आंध्र प्रदेशमध्ये. तसेच भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव जे आहे ते सुद्धा अमरावती आंध्र प्रदेशमध्येच तयार करण्यात आलेलं आहे. भारतातील कोणतं राज्य ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्प जाहीर करणारं राज्य बनलं? तर केरळ. प्रगत ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली तैनात करणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं आहे? तर ते आहे चिदंबरनार बंदर तमिळनाडू मधलं. 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता आहे? अलवार. कोणते राज्य रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य बनलं? मध्य प्रदेश. भारतातील पहिले समर्पित वन विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाईल? गोरखपूर उत्तर प्रदेश. भारतातील पहिला वन्यजीव संरक्षित महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जात आहे? पटना बिहारमध्ये. क्वांटम कम्प्युटिंग विलेज मी तुम्हाला सांगितलं अमरावती आंध्र प्रदेश. पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल कुठे सुरू झाली? लखनौ उत्तर प्रदेश. स्वतंत्र भारतातील समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड. आणि स्वातंत्र्यापूर्वीपासून गोव्यामध्ये समान नागरी संहिता लागू आहे. भारतातील पहिले 24/7 ऑनलाईन न्यायालय 24/7 ऑन कोर्ट कोल्लम केरळमध्ये सुरू झालेलं आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न बघा. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी स्वदेशी विकसित टिटॅनस आणि प्रौढ डिफ्थेरिया लस कुठे सुरू केली?
तर आपण जर बघितलं तर जी काही टिटॅनस आणि डिफ्थेरिया, तर यांच्यासाठी ऑलरेडी एक लस आहे डीपीटी नावाची. तर डिफ्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनिस म्हणजे घटसर्प, जो काही धनुर्वाद आहे, तर यांच्याशी संबंधित ऑलरेडी एक लस जी आहे तिला डीपीटी म्हणून ओळखलं जातं. पण ही काही स्वदेशी लस नाहीये. मग आपण जर बघितलं तर स्वदेशी लस जी आहे ती केंद्रीय अनुसंधान संस्था कसोली या ठिकाणी जी आहे तर त्यांनी स्वदेशी लस बनवलेली आहे. आपण जर बघितलं तर टेटनी आणि डिप्थेरिया विषयी टीडी लस हे लक्षात ठेवा. आणि पहिली जी आपण वापरत होतो ती होती डीपीटी. मग ती 3 रोगांवर होती, डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटेनीवर डीपीटी. आणि आताची जी आहे ती कोणती आहे तर टीडी आहे. टीडी आहे, टिटेनस आणि डिप्थेरियाशी संबंधित लस आहे. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी हिमाचल प्रदेश मधील कसोली या ठिकाणी जे काही केंद्रीय संशोधन संस्था जी आहे, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे CRI, तर या संस्थेत स्वदेशी विकसित टिटेनस आणि डिप्थेरिया ची लस लॉन्च केलेली आहे. 5वा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम चे नवीन अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले? तर इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद जे आहे ते भारताने स्वीकारलेले आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपण याचा अध्यक्ष बनलो होतो जवळपास 2008-2010 मध्ये. मग आता 16 वर्षांनी आपण परत या इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे परत आपण अध्यक्ष बनलेलो या संस्थेचे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी विशाखापट्टणम मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 9वा IONS कॉन्क्लेव्ह ऑफ चिफ्स तर हा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये थायलंडकडून भारताने अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली. उद्दिष्ट हिंदी महासागराला शांततापूर्ण, सुरक्षित आणि सहकार्यात्मक सागरी क्षेत्र बनवणे. पुढील प्रश्न आहे, ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट मध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 6वा आहे. हा अहवाल एसे ह्युमन ISER.io या संस्थेने प्रकाशित केलेला आहे. मग या ठिकाणी आपण जर बघितलं वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारावर मूल्यांकन करण्यात आलेलं आहे, जसं की संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आर्थिक एकात्मकता, त्यानंतर पायाभूत सुविधा, प्रतिभा आणि प्रशासन, असे वेगवेगळे स्तंभ इथं वापरण्यात आलेले. भारताला या स्तंभांमध्ये 100 पैकी 32 गुण मिळालेले आहे. भारत रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये मागे, पण बाकी आपण जर बघितलं तर बाकी गोष्टींमध्ये भारताला गुण मिळालेले म्हणून भारताचा क्रमांक 6वा राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर USA अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चायना आणि तिसऱ्या क्रमांकावर या यादीमध्ये सिंगापूर आहे. मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्या सुरुवातीचे जे काही सुरू असलेल्या बॅचेस जे आहे त्यावर तुम्ही CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा आणि डिस्काउंट मिळवा. तर सुरू असलेले बॅच आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मुख्य परीक्षेची धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक. त्याचबरोबर या बॅचेस मध्ये CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा आणि डिस्काउंटचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज सुद्धा आहे, ते फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात असलेल्या 475 वर्ष जुन्या वसई कॅथेड्रल चर्च 2025-26 वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर कोणत्या राज्यात 475 वर्ष जुनं वसई कॅथेड्रल चर्च आहे ज्याला 2025-26 वारसा संवर्धनासाठीचा युनेस्को आशिया पॅसिफिकचा पुरस्कार मिळाला? तर हा चर्च महाराष्ट्रातील आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हा चर्च कुठे आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये वसईच्या किल्ल्याच्या आजूबाजूला हा चर्च आपल्याला बघायला मिळतो, जो पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. 8वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने कोणत्या देशाच्या खेळाडूवरील मिलानो कॉर्टिना 2026 हिवाळी पॅरालिम्पिक मध्ये भाग घेण्यावरची बंदी उठवलेली आहे? तर हिवाळी ऑलिम्पिक झाला, आता पॅरालिम्पिक होणार इटलीमध्येच मिलानो कॉर्टिना या ठिकाणी. मग रशिया आणि बेलारूस यांच्यावर बंदी घातली होती, तर ती आता उठवण्यात आलेली आहे. तर 2 आणि 3 आपला उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पुढे जाऊया, म्हणजे त्यांचे खेळाडू पहिलेही सहभाग घ्यायचे पण ते स्वतःच्या देशाच्या अंतर्गत घेत नव्हते किंवा स्वतःच्या देशाचा झेंडा तिथं वापरू शकत नव्हते. आता ते स्वतःच्या देशाच्या अंतर्गत खेळणार आहे. पुढे जाऊया, 9वा प्रश्न, भारत सरकारने मर्चंडाइज ट्रेड इंडेक्स जो आहे तर त्यासाठी 2012-13च्या जुन्या बेस वर्षाच्या जागी, म्हणजे जुन्या आधारभूत वर्षाच्या जागी नवीन बेस वर्ष निश्चित केलेलं आहे. तर कोणतं आहे? मग आपण जर बघितलं
तर मर्चंडाईज ट्रेड इंडेक्सचं नवीन आधारभूत वर्ष असणार 2022-23. ही सुधारणा डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सने केली आहे. म्हणजे ही जी काही बदल आहे तर आपण जर बघितलं तर डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सने हे वर्ष बदललेलं आहे. या सुधारणेचा उद्देश व्यापार डेटाची प्रासंगिकता, विश्वासार्हता आणि विश्लेषणात्मक उपयुक्तता सुधारणं हे आहे. अलीकडे आपण जीडीपीचं सुद्धा आधारभूत वर्ष बदललेलं आहे, ते सुद्धा 2022-23 असणार आहे. IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, तर त्याचं सुद्धा आधारभूत वर्ष जे आहे ते 2022-23 हे असणार आहे. त्यानंतर कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचं नवीन आधारभूत वर्ष जे आहे ते 2024 हे असणार आहे. तर हे रिसेंटली चेंज करण्यात आलेली आधारभूत वर्ष सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे. 10वा प्रश्न आहे, लिब्रेविन चॅम्पियनशिप कप 2026 ही पहिली स्नूकर स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर बेंगलोरमध्ये एक स्नूकर स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली, लिब्रेविन चॅम्पियन्स कप, तर ती पंकज अडवाणीने जिंकलेली आहे. त्याने अंतिम सामन्यात कमल चावलाचा पराभव केलेला आहे. तर ही बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आलेली स्पर्धा होती, ज्यामध्ये 16 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 11वा प्रश्न आहे, सलग दुसऱ्या वर्षी कोणाला प्रतिष्ठित सीईओ ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर सीईओ ऑफ द इयर सलग दुसऱ्यांदा बनलेले समीर कनोडिया. तर लुमिना डेटामॅटिक्स नावाची कंपनी आहे, तिचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहे समीर कनोडिया. तर ते सलग दुसऱ्यांदा सीईओ ऑफ द इयर बनलेले आहे. हा पुरस्कार त्यांना उत्कृष्ट नेतृत्व, व्यावसायिक उत्कृष्टता आणि संस्थेवरील दीर्घकालीन प्रभावासाठी दिला गेलेला आहे. 12वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती युन सुक इओल यांना बंडखोरी भडकवल्याबद्दल आणि मार्शल लॉ लागू केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती आहे मित्रांनो युन सुक इओल. त्यांनी बंडखोरी भडकवल्याबद्दल आणि मार्शल लॉ लागू केल्याबद्दल आपण जर बघितलं त्यांना जन्मठेपेची शिक्षा तिथल्या न्यायालयाने सुनावलेली आहे. दक्षिण कोरियाची राजधानी आहे सोल. कोरियन वॉन तिथलं चलन आहे आणि अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती आहे ली जे म्युंग. मित्रांनो, आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2026 मिलान कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिक जे आहे तर त्यामध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानावर कोण आहे हे तुम्हाला सांगायचंय. त्यानंतर वसई कॅथेड्रल चर्चला युनेस्कोचा पुरस्कार मिळालेला आहे, एशिया पॅसिफिक पुरस्कार, तर तो कुठं आहे ते सांगायचंय. आणि त्याचबरोबर मर्चंडाईज ट्रेड इंडेक्स, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, त्यानंतर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जीडीपी यांच्या आधारभूत वर्ष तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आय होप लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.